कुठे गेली बाबा शांता? समोरही नाही आहे, मागेही नाही आहे, किचन मध्ये पण नाही आहे. ह्या ना शांताचा काही समजत नाही, नुसती इकडे तिकडे जात राहते. आता माहित तर होता वावरातून इतक्या वाजे येतील म्हणून, जेवण खान द्यावं लागेल म्हणून. बाथरूमला वगैरे गेली असेल. अरे इकडे तर कोणीच नाही आहे. अहो कधी आले तुम्ही वावरातून? का कधी आले म्हणते? कुठं जाते सांगतही नाही, काही नाही, बस इकडे तिकडे जातच. समोरही बघितलं, हॉलमध्ये, किचन मध्ये पाहिलो, बाथरूम मध्ये पाहिलो, दिसलीच नाही तू. तुमची ना हसीच येते बाबा. लहान मुलं कसे आपल्या मम्मीला इकडे तिकडे बघतात तशासारखे तुम्ही पाहता. थोडाशी नाही दिसली मी की बस इकडे बघतील तिकडे बघतील तिकडे बघतील, चालू होऊन जाते तुमचं. बस हसायचं समजते तुला. हो, हसल्याने तब्येत चांगली राहते. माणसाने नेहमी हसत राहावा. तुम्ही तर जेव्हा तेव्हा नुसते रागवतच राहता. रागवण्यासारखं करते ना, रागवत राहता म्हणते. मी आधीच म्हटली ना तुम्हाला, नवदुर्गेभर नवरात्रीभर तुम्ही माझी चिंता सोडून द्या. अरे हो, विसरलोच होतो आता नवदुर्गा आहे तर. तुम्ही बाया कुठं घरी दिसणार? मग आधीच तर म्हटली होती तुम्हाला. हो ते ठीक आहे, मी मान्य करतो. पण आता वेळेवर आता मी आलो तर जेवण बिवण माहित आहे ना तुला, ह्या वेळेस येतो म्हणून. हो माहित आहे, सगळं माहित आहे. हे ना ललितानं रजनी आली नव्हती आज आरतीला सकाळी. हो माहित आहे, मलाही दिसलं. मी आरतीला आलो नव्हतो का? हो तुम्ही तर आले होते म्हणा आरतीला, सगळेच जण आले होते. ललितानं रजनी नाही आली होती. हो माहित आहे का, आज गरबा आहे ना. असं का? आज गरबा आहे का? अरे वा, छान आहे मग. हो तर त्याच्यासाठी ड्रेस पाहिजेत. बापरे, ड्रेस घालून गरबा करणार आहात का? नाही तर का, साड्यांवरच करून का गरबा? का होते शांता, साड्यावरच केला तर? गरब्याचे ड्रेस घातल्यावर वेगळाच लुक येते. आता मी रोज साधी साडी घालते, मग एखाद्या दिवशी चांगली साडी घातली भारी डिझायनर, कार्यक्रमात जायसाठी वगैरे, तर मग माझा चेहरा कसा दिसते सांगा तुम्ही. काही सांगूच नको. असं वाटते काढा टिका लावावा तुला, कोणाची नजर लागून जाईल, एवढी सुंदर दिसते. गरब्याचा ड्रेस राजस्थानी चंगिया चोली तो घातला, कपाळावर ते बिंदिया राहते, मेकअप वगैरे राहते, कानात मोठे मोठे राहतात, बाबा बाबा सगळंच. तर मग विचार आहे का घ्यायचा? हो त्याच्यासाठीच तर गेली होती मी. नाही रे बाबा, तुमच्या बायांचं तर भारीच आहे काम. अहो तर चांगला गरबा जमला पाहिजे ना, असं तसंच करून का? घेत नाही आहोत आम्ही ड्रेस, किरायाने आणत आहोत. हे लक्ष्मी ना मंजुळा काकूची सून, ते म्हणते किरायाने घेऊ म्हणते ड्रेस, तर मग सगळ्या बाया तयार झाल्या. तर म्हणून गेली होती ललिताला ना रजनीला विचारायला, तर त्या म्हणतात आम्ही ठेवून म्हणतात आणायला म्हणतात. हो दादा, ते किरायाचे ड्रेस आणायसाठी जायचं आहे. कोण कोण चाललंय तर मग? लक्ष्मी कुंताना मी तिघे जणी चाललो. कशाने चालल्या तर मग तिघी जणी? हो नारायण गाडी पकडत आहे आता. लक्ष्मीना कुंता होऊन जाईल, आणि विशालला का म्हणते तर विचारतो म्हटली, येते का तर सोबत? हो चालली जा विशाल सोबत. लावली होती का बाईला फोन, लावली होती का? हो नाही ना, राधाताईला नाही लावले फोन. आता आरतीवरून आली, स्वयंपाक बिंपाक केली, आणि म्हटलं तिकडून येऊन जाते विचारून पटकन. एखाद ललिता येत असेल तर जाऊ म्हटली 4 जणी. ललिता म्हणते तुम्हीच जा ना ताई म्हणते, आता मी नाही येत म्हणते. आता ना याटो बिटोनच गेला असता, पण याच आहे लवकर. मग अजून 4 वाजे ना प्रॅक्टिस आहे, गरबा प्रॅक्टिस. सगळा गरबा प्रॅक्टिस आहे. करा. गाडीने गेला तर पटकन जाणार ना, पटकन ये नाही होते. हो गाडीनेच जा, गाडीनेच. हो विशालचा नाही जमेल तर तुम्ही याल का? हा येईन ना, येईन. बनवू का ताट तुमच्या? अरे मी का म्हणतो, पहिले बाईला फोन लावून घे, मग अजून तू तिकडे जाईन म्हणते, मग राहून जाईल बोलना. पहिले फोन लावून घे, मग वाटल्यास जेवण करीन मी. ठीक आहे लावते. मी का म्हणते, तुम्ही काऊन नाही लावला फोन? अरे मला वाटलं तू लावली असेल, अजून मी कशाला लावू, असं नाही का? चार्जिंगवर होता मोबाईल, आणावा लागेल. पाणी वगैरे पेला का? हो पाणी वगैरे पेलो. हा हॅलो वहिनी, बोला. आवाज येत आहे का? हो राधाताई, आता येत आहे आवाज. तिकडे ना आमच्या रूम मध्ये कव्हरेजच नाही राहत वहिनी. वहिनी छान दांडिया केले तुम्ही तर, बघितले मी. तुम्ही कुठे बघितलं? विशालला पाठवला होता ना व्हिडिओ. हा पोरगा ना पागलच आहे बापा, व्हिडिओ कशाला पाठवला? काऊन वहिनी, छान मस्त दांडिया केल्या ना तुम्ही तर. काही पण काही सांगता नाही, खरंच मस्त केल्या. कसा बसा करून टाकायचा. का करते आमची लाडूबाई? तुमची लाडूबाई ना खेळत आहे मस्त. ते तिच्या पप्पाजींनी आणला तो बॉल, त्याला चाबी फिरवला की मस्त फिरत राहते असा गोल 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 गोल. खेळून राहिला दोघे बहिणी परी सोबत. पोट भरला की नुसतं त्या बॉलच्या मागे लागतात दोघी जणी. चांगला आहे ना,
लावीनच म्हणत होती वहिनी फोन मी, पण आता हे माताजीची पूजा वगैरे व्हायचीच होती. आता पूजा वगैरे केली मग लावते म्हटले, तर तुमच्याच आला फोन. घट राहते म्हणत होत्या नाही तुमच्या इथं 9 दिवस? हो वहिनी, घट राहते ना आमच्या इथं 9 दिवस. ज्योत पेटवतो आम्ही 9 दिवसाची. मग उपवास कोण कोण करता? आमच्या इथल्या आई नाही करत, आम्ही दोघी जणी करतो. रेखाला राहते उपवास आणि मला. चांगला आहे ना. हो, आई पण करत होते आधी, आता 2 वर्ष झालं नाही करत. तर त्यांना नाही का खूप ताप आला होता, तर मग त्याच्यामध्ये त्यांचा उपवास सुटला. तर आता पहिल्या दिवशीच्या पकडतात आणि अष्टमीच्या पकडतात. पूजा वगैरे झाली का? हो वहिनी, आताच झाली पूजा वगैरे. आता स्वयंपाक वगैरे सुरू आहे. आणि वहिनी आज ना 9 कन्यांना जेवण द्यायचं आहे. आजच देता का? हो वहिनी, आजच करून टाकू म्हणतो. हो, देतात वगैरे. पंचमी झाली की देतात वगैरे 9 मुलींना जेवण. हो, तसेच म्हणाले आई की आज 9 मुलींना जेवण देऊन द्या म्हणतात. वहिनी, भाऊ कुठे गेले? आहेत ना, आहेत, बसले आहेत, ऐकत आहेत. मला म्हणत होते फोन नाही लावले का म्हणून. आता सकाळी आरतीला जावं लागते, तिकडून आला की स्वयंपाक बिंपाक. मग दुपारी लावतो म्हटलं की असं वाटते लाडो झोपली वगैरे असेल तर फोनाचा आवाज ऐकून उठूनच जाईल बा, असं वाटते. म्हणून मग मी लावतच नाही. काही नाही होत वहिनी, लाडो झोपली राहते तर काय झाला, जेव्हा फोन करूशी वाटला तेव्हा करू शकता, तसं काही नाही आहे. एक वेळा दुपारी झोपली ना ती, तर तिची झोप झाल्याशिवाय उठत नाही. तिला नाही होत कशाचाच डिस्टर्ब. हो का? तब्येत वगैरे बरी आहे लाडोची? हो वहिनी, तब्येत वगैरे ठीक आहे. विशाल सोनू का करत आहेत? जेवण करून राहिले दोघेही भाऊ. आज मग कोणते कार्यक्रम आहेत वहिनी? दुर्गादेवीजवळ आज गरबा आहे ताई, गरबा. असा गरबा आहे का? आमचा पण आहे वहिनी, उद्याला गरबा. रोजही प्रॅक्टिस होते आमची. तुम्ही पण करता का प्रॅक्टिस? हो, लक्ष्मी ना ते सांगते पप्पा, करतो मग प्रॅक्टिस आम्ही पण. माझा तर विचार नव्हता गरबा खेळायचा. काहून वहिनी? अरे काल मी दांडिया खेळली ना, तुमचे भाऊ हसत होते माझ्यावर, कंबर नाही मटकवत, काही नाही. काही नाही होत ना वहिनी, छान दांडिया केल्या तरी तुम्ही. हो, तर आता आज गरबा आहे ना, तर ते ड्रेस आम्ही किरायाने घ्यायसाठी चाललो. हो का? बापरे, गरब्याचे ड्रेस घालून तुम्ही करणार आहात का? मी पण सांगेन बाबा आमच्या ग्रुपला की आपण पण गरब्याचे ड्रेस घालून मस्त गरबा करू म्हणून. हो, हे लक्ष्मीचंच काम आहे म्हणते, गरब्याचे ड्रेस घालू म्हणते आपण, म्हणते ना गरबा करू म्हणते. तर आता जाणार आहोत थोड्या वेळात. घ्यायसाठी का काय वहिनी? नाही राधा ताई, घेत नाही आहोत आम्ही. किरायाने मिळतात ना, तर किरायाचे आणायला जात आहोत ते कपडे. हो, तो तर चांगलाच आहे मग, मस्त. चला ठीक आहे राधा ताई मग. हो ठीक आहे वहिनी. विशालला सांगाल व्हिडिओ बनवायला, पाठवेल मग मला, बघीन इकडेच मी. सांगावं लागते का? असे काम करतात बरोबर मुलं. हो. अरे रे बाई, कशाला रडते? तो बॉल फिरत होता नाही, आता बंद झाला म्हणून रडता येते. बाई परी, चाबी फिरव, मग फिरते तो बॉल. बघितलं आता कुठे गेला विचारड? हो, मोहननं जेव्हापासून हा बॉल घेऊन आणला ना, तेव्हापासून या दोघी जणींना दिवाण्याच झाल्या. नुसत्या त्या बॉलला फिरवतात. बिघडते तो, 2 दिवस नाही टिकत, मग राहतील चुपचाप. राधा, पोरींसाठी सामान लागेल ना? त्या 9 मुली येतील तर त्यांना सामान द्यायसाठी लागेल नाही का? हो आई, जाणार आहे आज घ्यायसाठी. मी काय म्हणते राधा, जास्तच आणून घेशील, नवच नको आणशील. कधी कधी 2-4 मुली जास्त येऊन जातात. हो आई, 1 डझन आणते ना, आणि 2-3 सामान आणते, म्हणजे कसं जास्त याला तरी मग ऍडजस्ट होऊन जातात. हो, तशीच म्हणतो, कमी नाही गेल्या पाहिजे सामान. आणि फळही आणून घेशील, 1-1 फळ द्यावं लागते ना. हो आई, आणते ना. आता रेखा करत आहे स्वयंपाक, मी चालली जाते म्हटली. हो, लवकर येशील. हो, 2 तासामध्ये वापस. कुठे गेले लाडाचे पप्पा? असेल ना तिकडे, समोर असेल. विचारतो कधी जाऊ म्हणून त्यांना. हो, विचारून घे. आई, येते मी. तर कोणासोबत चालली? रमेश येऊन राहिला का तुझ्यासोबत? नाही आई, हे लक्ष्मी नारायण बापूजी त्यांच्यासोबत चालली ना, आणि शांताताई आहेत. शांता कोणासोबत येऊन राहिली तर? ताई येईल ना विशाल सोबत. आता विशाल सोबत येते की भाऊजी सोबत येते तर माहित नाही. ताईला एकटीला एकच गाडी लागते, आम्ही आता 2 जणी जमून जाऊ एका गाडीवरती. हो, ते बसली गाडीवर का दुसरीला बसायला जागाच नाही राहत. हो, आता का करेल, आहेच लट्ट. काम इथं काही कमी नाही करत, पण गोल मटोला आहे माझी बाई. जेवण करून घ्या म्हटली तर नाही म्हणाल्या, मग करून घ्याल जेवण आता तुम्ही. हो ना, हो, भूक लागली का जेवण करीन ना मी, माझी चिंता नको करू, तू जा आणि लवकर येशील. हो आई, मी का म्हणते, आज याल का बघायला कार्यक्रम? नाही बाबा, मी नाही येत. याल नाही, आज गरबा आहेत ना, यांच्यासोबत याल गाडी ना, चालून नाही होत. आज आहेत का गरबा? हो नाही, त्याच्यासाठीच तर चाललं ते ड्रेस आणायला किरायाचे. असा येईन मग, येईन. मग अशी गुड्डीला फोन लावली होती का? येऊन राहिल्या का पोरी? हो, गुड्डीला ना पिंकीला फोन लावली होती. गुड्डी पेपर आहेत म्हणते सोमवारपासून, तर नाही येत म्हणते. मग आता गुड्डीच नाही येत आहे तर पिंकी कशी येईल? काऊन, पिंकीचे पेपर नाही आहेत का? तिच्या पेपरांना वेळ आहे, मग 1 हप्त्याच्या नंतर सुरू होणार आहेत. आई, बेबी ताई वगैरे नाही लावली होती फोन मी. का म्हणत होती बाई?
या म्हटली आज गरबाचा आहे म्हटली कार्यक्रम दुर्गादेवीजवळ, तर या म्हटली. मी गरब्यामध्ये भाग घेतली आहे म्हटली, तर या म्हटली बघायला. तर म्हणतात नाही जमत वहिनी, म्हणतात आता दिवाळीतच येऊ म्हणतात. माझ्या पोरीच्या ना जमतच नाही, अशी नाही म्हणत रात्रभरासाठी चालली जाईन का काही काही नाही. आईची आठवण येतच नसेल ना तिला. राहू दे आता, फोन केलीस ना तू, नाही आहे म्हणते तर राहू दे. आपल्या भाऊभावजाला नाही केली का फोन? बोलवून घे त्यांनाही. नाही तर तुझ्या आईला बोलव. लावली होती आई, त्यांनाही फोन लावली होती. आईची तब्येत बरी नाही आहे, तर वहिनी म्हणते आता तब्येत बरी नाही आहे म्हणते, तर जमत नाही म्हणते. 2-3 दिवस झाला खरं ताप येत आहे आईला. तर असं का? फोन करावा बोलवावा तर येत नाही, आणि मग म्हणतात कधी कोणत्या वर्षी फोन नाही केला तर फोन नाही केला आम्ही आलो असतो असे म्हणतात. जाऊ दे ना आता, नाही जमत तर नाही येत, का करावंच आहे. अरे कुंता तयारी तर झालीच आहे कुंताची. कुंता नारायणाला बोलून राहिला तुला. लक्ष्मी नाही आली का? आहेत ना, आहेत, दोघेही जण आहेत. अगं आता इकडे बोलव ना आता. नाही म्हणून राहिले, उशीर होईल म्हणत आहेत. हो जाते. शांताताईच्या घराकडूनच जावं लागेल. तिकडून नाही तर कोणाकडून जाल? तर कोणासोबत येत आहेत शांतताई? माहित नाही बापा, आता विशाल सोबत येत आहेत की भाऊजी सोबत येत आहेत. अरे येऊन राहिली, थांब ना, तू ही मोठी घाई करून राहिलास. ठीक आहे आई, मग येतो मी. हो ठीक आहे, ये. आईचं पण जेवण व्हायचं आहे. आईसोबत करून घ्याल जेवण तुम्ही. हो आम्ही करतो तुझ्या. हेच आहे म्हणते का लक्ष्मी दुकानात? लावली होती आपल्या मैत्रिणीला फोन? हो मोठी ताई, मी माझ्या मैत्रिणीला लावली होती फोन. तर ह्याच दुकानाचा ऍड्रेस सांगितले तिने. हो ताई, गरब्याचेच तर ड्रेस दिसत आहेत ह्या दुकानामध्ये. हो ड्रेस तर आहेत म्हणा, दिसून राहिले, पण किरायाने कोणत्या दुकानामध्ये देतात तो तर माहित पाहिजे ना आपल्याला. मोठी ताई, मी तिला मोबाईलवरती ऍड्रेस पाठवायला सांगितले, तर तिने हाच ऍड्रेस पाठवला. आपण ना बरोबर त्याच दुकानामध्ये आलो. हो का? तर मग चल बापा आतमध्ये गेल्याशिवाय काही माहित नाही होणार. बापा ताई, विशाल नाही आला ना इकडे? नारायण बापूजी पण नाही आले? अरे कुंता, विशालला काम आहे थोडासा, तर नारायण बापूजी सोबत जातो म्हणाले दोघेही जण. येतो म्हणाले तो आपलं काम करत. त्यांच्या कोणता इथं काम आहे, आपल्याला किरायाचेच कपडे घ्यायचे आहेत ना, तर जा म्हटले. मी का म्हणते कुंता, मी ते 9 मुलींना जेवण वगैरे देते, तर आजच सामान घेऊन टाकेन म्हणते. आता आलीच आहे तर तो पण सामान घेऊन टाकेन म्हटले, हात लागल्या. मोठी ताई, मला पण घ्यायचं आहे तो सामान. आमच्या इथले आई म्हणत होते चालले तर सामान आणून घेशील म्हणून मुलींना द्यासाठी. अरे हो खरं, तुला पण उपवास राहते ना? पहिलाच वर्ष आहे का लक्ष्मी तुझा? हो मोठी ताई, माझा ना पहिलाच वर्ष आहे नवरात्रीचा उपवास करण्याचा. असा मग अखंड ज्योत वगैरे आहे का घरी लावली? हो ताई, आहे ना लावली. उद्या याल आमच्या इथं हळदी कुंकूसाठी. हो येईन. हो मग घेऊन टाकू आपण, आलो तर आता तोही काम होऊन जाते. चला बाबा मग आतमध्ये, इथे उभे राहून काही फायदा नाही. चला मग. अरे वा मोठी ताई, तुमची आणि ताईंची तर पर्स एकसारखीच आहे ना? हो एकसारख्याच घेतला होता आम्ही पर्स. आता मला का माहित आजीने हेच पर्स पकडलं म्हणून. मोठी ताई, तुम्ही बहिणी आहात का? हो बहिणी आहात आम्ही. सख्या बहिणी आहात? नाही मावस बहिणी, माझ्या मावशीची मुलगी आहे कोणता. असं. चल ना लक्ष्मी ताई, चल ना. हो चल. ताई या आपल्या दुकानामध्ये सगळ्याच प्रकारचे चंगिया चोली आहेत. तुम्ही ज्या डिझाईनचे म्हणाल, ज्या कपड्यामध्ये म्हणाल, राजस्थानी पॅटर्न, गुजराती पॅटर्न, सगळे अवेलेबल आहे. गरब्यासाठीच पाहिजेत ना तुम्हाला ड्रेस? ताई किती बोलून राहिला हा माणूस, आपल्याला तर एकही बोलू देत नाही. ह्या लक्ष्मी नाही बाबा, कोणत्या दुकानात आणलं तर माहित नाही. ओ भाऊ. हा बोला ना मोठी ताई, बोला. ताई हे लक्ष्मी तुला मोठी ताई म्हणते ना? हाय म्हणते मोठी ताई. अहो बाबा कोणता चुप राही ना तू, तुला मोठी हसी येत आहे. माझ्या मैत्रिणीने तर सांगितलं की इथं सरिता नावाची लेडी राहते म्हणून. अजी सर, ते मॅडम नाही आहेत का, सरिता मॅडम? नाही आज सुट्टीवर आहे ते. माझी मिसेस आहे. असं. हा तिची तब्येत बरी नसल्यामुळे ना ते आज नाही आली. असं तुम्ही माझ्या मिसेसला ओळखता? हो. असं बसा. चाय कॉफी काय पिणार? काही नाही दादा, काही नाही. आम्ही चाय कॉफी वगैरे काही पित नाही. असं मग काय दाखवू तुम्हाला? आम्हाला गरबासाठी ना चंगिया चोली पाहिजेत होते. असं एकशे एक आहेत आमच्याकडे. नाही सर, आम्हाला ना किरायाने पाहिजेत होते. तुमच्याकडे किरायाने मिळतात ना? हो किरायाने पण मिळतात. हा तर आम्हाला 1 दिवसासाठी किरायाने पाहिजेत होत्या चंगिया चोली. असं किती देऊ मग? मोठे भाई किती लागतील चंगिया चोली? 8 लागतील. 8. असं चार्जेस किती घेता म्हटलं? आम्ही ना एका दिवसाचे 550 घेतो. एका दिवसाचे म्हणजे 24 तासाचे की 12 तासाचे? 24 तासाचे ताई. नाही एका दिवसाचे म्हटलं की नाही. आणि ज्वेलरी पण येईल का त्याच्यामध्ये 550 मध्ये? ताई लक्ष्मी भावच नाही करत आहे. 550 म्हणला तर 550 म्हणून राहिली. हो मी म्हणते ना. नाही ज्वेलरी जर तुम्हाला घ्यायची आहे तर 100 रुपये जास्तचे लागणार. बाप रे बाप, खूप महाग सांगत आहात ना तुम्ही. आताच तर आम्ही 3 महिन्याच्या आधी घेऊन गेलो होतो.
आम्ही खूप पुराणे कस्टमर आहोत तुमचे. आता तुमच्याकडल्या ताई नाही आल्या, नाही तर त्यांनी ओळखल्या असत्या. मग अशी तर लक्ष्मी म्हणत होती दुकान माहित नाही आहे हं? आणि म्हणते की आता तुमच्या इथली ताई नाही आहे, नाही तर ओळखल्या असत्या. वा, लक्ष्मी तर मस्त आहे ना, यू बात बनवते. बरं बाबा, 500 रुपये देऊन द्याल चंग्या चोलीचे, आणि ज्वेलरीचे 100 रुपये, 600 रुपये देऊन द्या झाला. नाही नाही दादा, हे बघा 600 वगैरे काही नाही, आम्ही 500 रुपये देऊ. आम्हाला काही 1-2 न्यायचे नाही आहेत, 8 पाहिजेत. हो, तुम्ही 8 न्या, नाही 12 न्या, पण नाही 50 रुपये केलो ना मी कमी. बघा दादा, जमत असेल तर सांगा, नाही तर मग आम्ही चाललो. आम्हाला दुसरे दुकान माहित आहेत कुठं मिळतात किरायाने म्हणून. अरे वा, लक्ष्मी तर हुशार आहे बाबा. काय भाव करते नाही, माझ्यापेक्षा भाव जास्त करते. छान छान लक्ष्मी. चला मोठी ताई, चला बरं दुसऱ्या दुकानामध्ये जाऊ. नाही म्हणत आहेत ना 500 रुपयाला, राहू द्या. ओ बाबा चल, आता तुला माहित आहे दुकान. अरे अरे ताई, कुठे चालले तुम्ही? थांबा बाबा, घाई नका करू. आम्हाला घायचं आहे दादा. आम्ही काही 400-450 ला म्हंटलो का. बरं बाबा, बरं ठीक आहे. आता नाहीच म्हणता तर 500 ला घेऊन जा. हो, आणि ज्वेलरी वगैरे सगळी आहे ना, बिंदिया झुमके वगैरे सगळं जे ज्वेलरी आवश्यक आहे ते. हो ताई, बघून घ्या, आधी बघून घ्या तुम्ही. आणि ड्रेस पण तुमच्या इच्छेनं घ्या, जे पाहिजे ते. तुमचा ऍड्रेस वगैरे देऊन द्या, फोन नंबर वगैरे. आणि हे बघा ताई, आता वाजले किती? 2 वाजले. उद्या तुम्हाला 2 वाजेच्या आधी आणून द्यायचे आहेत. जर 2च्या नंतर आणून दिलं तुम्ही तर 100 रुपये जास्तचे लागणार. नाही ना भाऊ, आम्ही 11 वाजेपर्यंत आणून देऊ. झाला 2 नाही वाजव. नाही ताई, सांगितलं मी, मग तुमची इच्छा. हो बरोबर आहे तुमच्या. चला मग तुम्ही पसंत करून घ्या कोणते कोणते पाहिजेत तर तुम्हाला. हो, मी पसंत करते, मला कोणता पाहिजे तर. आणि बाकीच्यांचे कसे नेऊ मग? अहो कोणतेही घेऊन जाऊ ना का, तिथं पसंत करायचे आहे. वेगवेगळे कलरचे घेऊन जाऊ. झाला चला बाप्पा, मग अजून आपल्याला ते नवकन्यासाठी सामान पण घ्यायचे आहे. हो मोठी ताई, चला दाखवा दादा. हो चला, तिकडे चला. तिकडे किरायाचे तिकडे आहेत, इथं नाही आहेत. हे विकायचे आहेत. असं का? अरे छोटू इकडे ये, इथं राहा तू थोडा वेळ.